मुंबईकरांसाठी महायुतीनं वचननामा जाहीर केलाय। महायुतीच्या वचननाम्यात मुंबईकरांना अनेक मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत। बेस्ट बसच्या तिकिटामध्ये महिलांना 50% सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करण्याचंही वचन या वचननाम्यातून देण्यात आलेलं आहे। या वचननाम्यामध्ये नेमकं काय काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, मुंबई खड्डेमुक्त करणार, फुटपाथचं काँक्रिटीकरण होणार, मुंबईचे रस्ते कचरामुक्त करणार, महायुतीचं आश्वासन आहे। लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50% सवलत, लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, महिला बचत गटांना 30,000 अनुदान देणार, मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योगासाठी नवे धोरण राबवणार, पोलिसांच्या जुन्या जीर्ण अपुऱ्या घरांच्या पुनर्विकासाला प्राधान्य देणार, पुढील 5 वर्षांमध्ये गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार। आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये 50% कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत। महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत। जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचा आहे। हा मुंबईकर इकडे वसई विरार नालासोपाऱ्यापर्यंत गेला, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत गेला। याला जबाबदार कोण हा देखील सवाल आहेच की जे यापूर्वी देखील मुंबई महापालिकेत सत्तेत होते, त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतील आणि म्हणून महायुती सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेत, किंबहुना त्याचं आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून पूर्तता करणार आहोत।